इफ यू आर क्रिएटिंग फिअर वाली एनर्जी, मायनस एनर्जी, लोनलीनेस वाली एनर्जी, तर तो माणूस जो तुमच्या आयुष्यात येणार आहे तो पण काहीतरी पर्पज घेऊन येईल. मे बी ते फायनान्शियल असेल, मे बी ते फिजिकल असेल, मे बी ते दुसऱ्या गोष्टी काही असेल, त्याचा मतलब असेल काहीतरी तुमच्या आयुष्यात येण्याचा. ठीक आहे, 6 महिने तू वेळ घे, काय प्रॉब्लेम नाहीये, पण तू एक्सक्लुझिव्ह राहा. म्हणजे अजून लोकांना भेटू नको, अजून गोष्टी करू नको. ठीक आहे, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ना. कसं लव्ह बॉम्बिंग करायचं आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही निघू शकत. असं का घडतं? कारण तुम्ही भीतीने ऑपरेट करता. तुम्हाला वाटतं यार एवढ्या दिवसांनी ह्याला बोलून चांगलं वाटलं, मला कोणतरी आहे, कोणतरी फ्रेंड आहे. नमस्कार. कधी तुमच्याबरोबर असं झालंय का तुम्ही गिल्ट ट्रॅपमध्ये अडकलात? गिल्ट ट्रॅप म्हणजे कोणीतरी तुमच्या लाईफमध्ये येतं, खूप जास्त चांगलं ट्रीट करतं तुमच्याबरोबर, खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला ना गिफ्ट देणार, तुम्हाला व्हॅल्यू खूप जास्त फील करवणार. ठीक आहे, पण ते स्वतः बदलत नाही, ते इन अ वे प्रयत्न करतात तुम्हाला बदलायचं. ओके, आणि अशा चांगल्या गोष्टी करतात ना, तुम्हाला तुमचं स्टँड घ्यायचं असतं, तुम्ही ते घेत नाही. बिकॉज तुम्हाला वाटतं अरे हा एवढा एफर्ट टाकतोय, हा एवढा करतोय माझ्यासाठी, आणि मग मी असं बोलले तर ह्याला वाईट नाही का वाटणार, किंवा है ना. तर दिस इज लाईक अ गिल्ट ट्रॅप. ठीक आहे, तर आज आपण ह्याच गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. कारण एक क्लायंट आलेली माझ्याकडे, फॉरेनला राहते मुलगी, आणि 25 वय असेल साधारण, 24-25, आणि आपल्याला माहिती आहे बाहेर राहिल्यामुळे एकटेपणा ह्या लोकांना असतो. आता एक मुलगा तिच्या आयुष्यात आला, हार्डली 15 डेज झाले, आणि 15 डेजमध्ये तो येऊन एकदम आय लव्ह यू वगैरे बोलायला लागला, गिफ्ट द्यायला लागला, आणि एकदम लोनली होती, जास्त कोणाशी बोलणं वगैरे नाही, तसं हे होत नव्हतं. पण हा मुलगा आल्यापासून म्हणजे टाइम इन्व्हेस्ट करणं कुठेतरी हिच्यामध्ये हे तिला जाणवलं. ठीक आहे, की खूप वेळ बोलत राहणं है ना, चांगलं म्हणजे अजून तिच्यातल्या गोष्टी माहिती करून घेणं, तिला खूप आपलं पण वाटायला लागलं, तिला खूप इमोशनली है ना एक फील व्हायला लागलं की इमोशनली सिक्युअर असं. आणि हळूहळू 15 ते 20 दिवसामध्येच त्यांनी प्रपोज केला. आता इन बिटवीन तू खूप चांगली फ्रेंड आहे, मला तुला बोलून खूप चांगलं वाटतंय है ना, मी तुला गिफ्ट देऊ इच्छितो, आणि गिफ्ट वगैरे द्यायला लागला. बरं, हे झालं. ती लोनली होती, परेशान होती, डिस्टर्ब होती, कारण बाहेर मुलं होतातच तसं, जॉब, वर्क लाईफ आणि ह्याच गोष्टी फक्त चालू होत्या. सो एकदम सडनली गोष्टी शिफ्ट झाल्या, चांगलं वाटायला लागलं तिला, आणि हिने स्पष्ट केलं की आय एम नॉट रेडी फॉर रिलेशनशिप येट, मला थोडा वेळ पाहिजे, मला डिसेंबरपर्यंत तरी वेळ पाहिजे, असं तिचं म्हणणं होतं. मी तर तिला म्हटले की 6 महिने थांब, आरामात बघ, बिकॉज त्याचं रिलिजन वेगळं होतं है ना. सो बऱ्याच गोष्टी असतात ना बघायच्या, 15 दिवसात आपण काय ओळखतो माणसाला. सो शी इज लाईक ओके, बट हळूहळू त्याने ना अजून गिफ्ट वगैरे देणं, तिला कम्फर्ट फील करवणं अजून जास्त सुरू केलं. तर तिला समजत नाहीये आता, तिला मेंटेन करायचं डिस्टन्स, तिला अटॅच नाही व्हायचं आहे, तिला डिस्टन्स ठेवायचा, पण ती ते करू शकत नाहीये. तिला समजत नाहीये कशा प्रकारे करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि कारण इतकं बाउंड करून ठेवले ना त्यांनी प्रत्येक गोष्टीतून, की म्हणजे ही बोलायला गेली तर हिला गिल्ट होणार की यार एवढा चांगला मुलगा होता आणि याला मी हाताने घालवला, किंवा मी चुकीचं बोलले म्हणून त्याला वेगळं काहीतरी वाटलं, अशा गोष्टी घडू शकतात. किंवा मग तिला ते भीतीने पण ऑपरेट करत होती की ह्या ज्या गोष्टी घडतात त्याला लव्ह बॉम्बिंग म्हणतात. ओके, की तुम्हाला नाही जायचंय, तुम्हाला माहिती आहे तिथे रेड फ्लॅग दिसतात, काही रेड फ्लॅग पण दिसले तिला. तो खोटं बोललेला तिला अबाउट हिज रिलिजन बद्दल खोटं बोललेला तो, आणि परत मग तिने थोडं माहिती केलं तर तो मुसलमान होता हे कळलं तिला. आणि सेकंड थिंग तिला हे लक्षात आली की तो जॉब जे करतोय त्या जॉब बद्दल तिला माहिती झालं, म्हणजे तो इंटर्न होता पण त्यांनी सांगितलं की नाही मी चांगला जॉब करतोय वगैरे वगैरे टाईप. तर ह्या सगळ्या गोष्टी दिस इज लाईक अ रेड फ्लॅग फॉर यू है ना, की तुम्ही थांबा, तुम्ही अलर्ट व्हा, काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट कारण कोणी जर प्रिटेंड पण करत असेल ना, 6 महिने कोणी कंटिन्युअसली एकसारखं नाही राहू शकत. ठीक आहे, चेंजेस होतात गोष्टी, तर हळूहळू त्या गोष्टी बदलत जातील आणि आपल्याला रिअल चेहरा दिसेल. ओके, सो दिस इज लाईक अ 6 मंथ रूल. ओके, की 6 मंथ रिलेशनशिपला द्या, 6 महिने तरी घ्या कोणतंही डिसिजन घ्यायच्या आधी, आणि जेव्हा तुम्ही एकटे असतात त्यावेळेला. ठीक आहे, कारण दे पीपल नो
दॅट यू आर अलोन, ठीक आहे. आणि कसं तुम्हाला कॅप्चर करायचं, कसं इमोशनली बॉन्ड करायचं, कसं लव्ह बॉम्बिंग करायचं, आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही निघू शकत. असं का घडतं? कारण तुम्ही भीतीने ऑपरेट करता. तुम्हाला वाटतं यार एवढ्या दिवसांनी ह्याला बोलून चांगलं वाटलं, मला कोणतरी आहे, कोणतरी फ्रेंड आहे. ऑफकोर्स तिकडे एकटे असता, आणि इनफॅक्ट हे आत्ता पण होत आहे. म्हणजे तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, तुम्ही मॅरिड आहात, आणि अचानक कोणीतरी पर्सन येतो लाईफमध्ये, खूप इम्पॉर्टन्स दाखवायला लागतो, खूप व्हॅल्यू द्यायला लागतो, आणि तुम्ही अट्रॅक्ट होता त्याच्याकडे, ठीक आहे. ह्या गोष्टी आता सुद्धा घडतात. तर हे गोष्ट घडण्यामागचं कारण हेच आहे की आपल्याला स्वतःला होल्ड करायला पाहिजे. ओके, फ्रेंडशिप ठेवा, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तुम्हाला चांगलं वाटतंय त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही हे करत असाल, म्हणजे इफ यू आर थिंकिंग अबाउट रिलेशनशिप, प्रॉपर रिलेशनशिप एक, तर तुम्हाला 6 महिन्याचा रूल फॉलो करावा लागेल. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट इन एव्हरी ॲस्पेक्ट. कोणत्याही टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्ही असाल, 6 महिने घ्या, कारण 6 महिन्यापर्यंत तो माणूस तसाच राहू शकत नाही. आता ह्या केसमध्ये काय झालं, ह्या मुलीला ह्यांनी सांगितलं की ठीक आहे 6 महिने तू वेळ घे, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण तू एक्सक्लुझिव्ह राहा, म्हणजे अजून लोकांना भेटू नको, अजून गोष्टी करू नको, ठीक आहे. ह्या गोष्टी तर चुकीच्या आहेत ना, कळतंय का तुम्हाला? बिकॉज तो इन अ वे कुठेतरी बाउंड्री क्रिएट करतोय है ना, तुम्ही त्याच्या अधीन होत आहे कुठेतरी. आणि शी इज लाईक ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तिला वाटलं ठीक आहे रिलेशनशिपमध्ये पण नाहीये आणि बॅलन्स पण होत आहे, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. की तुम्ही ना फिअरनी ऑपरेट करू नका. बिकॉज फिअरनी काय होणार की मी एकटी, अशा चुकीच्या माणसाबरोबर जो तुम्हाला बंधनात ठेवणार आहे, जो अडकून ठेवणार आहे, तशा माणसाबरोबर राहण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एखाद्या, म्हणजे तुम्ही एकटे राहिलेला, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. फिअरनी ऑपरेट करू नका. तो एकटेपणा, तो लोनलीनेस, आय कॅन अंडरस्टँड, ठीक आहे. त्या गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये, आणि त्या गोष्टी हळूहळू बेटर पण व्हायला लागतील. ओके, बट तुम्ही जेव्हा तुम्ही ना फुल फील करताल, ओके, की मी इनफ आहे यार स्वतःसाठी, मला नाही पाहिजे कोणी फिअरनी ऑपरेट होणारा पार्टनर, किंवा मी इनकम्प्लीट आहे म्हणून मी कोणाला तरी शोधते. वेन यू फील की मी फुल आहे, मी कम्प्लीट आहे, यावेळेला तुम्ही प्लस एनर्जीनी ऑपरेट करताल, आणि तो फुलफिलवालाच माणूस तुमच्या आयुष्यात येईल, ठीक आहे. इफ यू आर क्रिएटिंग फिअरवाली एनर्जी, मायनस एनर्जी, लोनलीनेसवाली एनर्जी, तर तो माणूस जो तुमच्या आयुष्यात येणार आहे तो पण काहीतरी पर्पज घेऊन येईल. मे बी ते फायनान्शियल असेल, मे बी ते फिजिकल असेल, मे बी ते दुसऱ्या गोष्टी काही असेल, त्याचा मतलब असेल काहीतरी तुमच्या आयुष्यात येण्याचा. 6 महिने रूल आपल्याला फॉलो करायला पाहिजे या रिलेशनशिपमध्ये. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये येण्याच्या आधी, कुणाला ट्रस्ट करण्याच्या आधी, ठीक आहे. खूप गोष्टी असतात, मग नंतर आपण नाही नाही म्हणू शकत जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये येतो, बऱ्याच गोष्टीसाठी, ठीक आहे. आणि लोक चुकीचा डिसिजन घेतात, चुकीच्या माणसाला आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतात, आणि आयुष्य खराब होतं. तुमचे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष खराब होण्यापेक्षा बेटर आहे की असा असावा जो जेन्युइन असेल, है ना. आणि 6 महिने दिलेलं काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. कमीत कमी 6 महिने तरी द्या, कमीत कमी 6 महिने तरी थांबा, आणि मग नंतर तुम्ही एखादं डिसिजन घेऊ शकता की हां तो कंटिन्युअसली आहे. थोडे फ्लॉज तर सगळ्यांमध्ये असतात, ते तुम्हाला दिसतीलच, पण है ना, पण तो माणूस कंटिन्यू आहे, एकसारखा जेन्युइन आहे, त्याच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी नाही दिसत आहेत. तुम्ही सरेंडर आहात देवापुढे की है ना, देवा तू दाखव की हा बरोबर आहे का नाही. आपोआप तुम्हाला त्या गोष्टी येतील, है ना. आणि स्वतःला आतून म्हणा की मी इनफ आहे, मी एकटी इनफ आहे, ठीक आहे. असेल तो कम्प्लीट माणूस असेल, माझ्या आयुष्यात येऊ दे, आम्ही दोघं मॅच्युअरली एक दुसऱ्याला हे करू, अलाइन होऊ आणि पुढे जाऊ, ठीक आहे. पण तो भीतीने ऑपरेट करून तुम्ही निगेटिव्ह पर्सन अट्रॅक्ट करता तुमच्या लाईफमध्ये. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. आणि आय होप तुम्हाला कळलं असेल मला जे म्हणायचं आहे ते. माझ्याबरोबर कनेक्ट राहा, आणि आपली यात्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच आयुष्याला महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आपण डिस्कस करतो, आणि त्याबद्दल तुम्हाला सोल्युशन दाखवते. लोकांच्या उदाहरणातून आपण माहिती करू शकतो की यार एक्झॅक्टली आपल्याला काय करायला पाहिजे इफ आपण पण सेम सिच्युएशनमध्ये असणार तर. ओके, सो माझ्याशी कनेक्ट राहा. नमस्कार.